यस आहे, पंचांकडे आहे बघा चावी. चला संतोष मध्ये सर, अभिनंदन. पुढच्या मॅच साठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. विनर टू विनर मॅच असेल. संतोष दादा जाऊ नका आपण. ओके, चला मॅच आपण ऑन करा पंच. चला चला मैदानाचा ताबा सोडा प्लीज. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया फेर बदलाव. आमचे मित्र राहुल रोहन दिघे सरांचा आवाज. यस, थँक्यू. यस, थँक्यू साई राजेश सर. त्यांचा आवाज आपण मागील मॅच मध्ये ऐकला. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला असेल अतुल प्रतिष्ठान श्री मोटर्स बोरिवली संघ आणि त्यांना फाईट करेल तो SP स्टार गजानन 11 मुलुंड संघ. त्यांच्या समवेत मात्र असेल तर टॉस मात्र विन झालेला तो अतुल प्रतिष्ठान श्री मोटर्स बोरिवली संघ. आणि त्यांनी प्रथमतः मात्र क्षेत्ररक्षणाचा निर्णय या मैदानावर स्वीकारलाय. चला मात्र फिल्डिंग साठी आपण मैदानामध्ये रवाना व्हायचंय. बॅटिंग मात्र आपल्याला पाहायला मिळेल गजानन 11 मुलुंड संघ. आणि आपण दोन पंचांनी मात्र ताबा घ्यायचा मैदानाचा. सेकंड मॅच फर्स्ट पहिल्या फेरीतील दुसरी मॅच SP स्टार गजानन 11 मुलुंड त्यांच्या विरोधात अतुल प्रतिष्ठान श्री मोटर्स बोरिवली संघ पाहायला मिळेल. टॉस मात्र विन झाला तो अतुल प्रतिष्ठान श्री मोटर्स बोरिवली संघ. आणि प्रथमतः मात्र फिल्डिंगचा डिसिजन मात्र त्यांनी स्वीकारला आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलंय ते SP स्टार गजानन 11 मुलुंड या संघाला. आणि दोन्ही संघांचे 12th मॅन या ठिकाणी असणं गरजेचं असेल. याची नोंद मात्र दोन्ही संघांनी घ्यायची आहे. मुलुंड संघ आणि बोरिवली संघ आपले 12th मॅन आपण या ठिकाणी पाठवायचे ते असणं या ठिकाणी गरजेचं असेल. याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. तर सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना केली जाईल. 5 षटकांची मॅच असेल ना. चेंडूची पूर्तता मैदानामध्ये केली जाईल. 5 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अतुल प्रतिष्ठान श्री मोटर्स बोरिवली त्यांच्या विरोधात SP स्टार गजानन 11 मुलुंड संघ पाहायला मिळेल.
आपण पाहतोय या स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक भव्य दिव्य टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम महायुद्ध या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी 5 दिवसाची शृंखला या मैदानावर पाहायला मिळते. आज 4था दिवस 40+ तालुका हाफचे संघ या मैदानावर आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. रचित जितेंद्र पाटील यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. सलामीची जोडी या मैदानामध्ये इन होताना पाहायला मिळते. श्रेयश इंदुलकर आणि ओम कलबार मात्र असेल. सलामीची जोडी इन होतीये मैदानामध्ये. ऑन स्ट्राईक आपल्याला श्रेयश पाहायला मिळेल. श्रेयश ऑन स्ट्राईक असेल आणि नॉन स्ट्राईक इनला मात्र त्याच्या समवेत ओम असेल. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल बॉलर श्रीकांत. सामन्याला होतीये सुरुवात. 5 षटकांची मॅच. पंचांच्या डाव्या बाजूने मात्र सुरुवात करणार गोलंदाज श्रीकांत आपण पाहतोय. समवेत ऑन स्ट्राईक श्रेयसला आपण पाहतोय. पहिला चेंडू डिलिव्हर करणार पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू लाऊड अपीलला पंचांकडे केली जातीये, परंतु पंच मात्र अपील पेटायला तटस्थ उभे आहेत आणि या ठिकाणी डिसिजन मात्र पेटायला पहिला डॉट चेंडू मात्र डिलिव्हर केला जातोय गोलंदाज श्रीकांतच्या माध्यमातून. काय चेंडू पाहायला मिळाला. अगदी शरीराचा वेध घेणारा पायचीत पकडण्याचा निश्चय मात्र त्याचा झालेला, परंतु तसं घडलं नाहीये. डॉट चेंडूने मात्र सुरुवात केली आहे गोलंदाज श्रीकांत याने. असे चेंडू जर डिलिव्हर करत राहिला तर चांगली एक कमी लक्ष पर्यंत जाऊन पोहोचू शकेल तो. एसपी स्टार मुलुंड संघ प्रथमतः मात्र फलंदाजी करतोय. आपण पाहिलं कव्हरच्या रिझन मध्ये हा फटका एक्झिक्यूट केला. 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त होतीये. एका धावेने टोटलला मात्र 1 या आकड्यावर पाहायला मिळेल. म्हणजे श्री गणेश झालाय संघाचा. श्रेयसच्या बॅट मधून मात्र ही पहिली धाव पाहायला मिळाली. श्रीकांत पुन्हा एकदा सज्ज असेल बॉलिंग ट्रॅक वरती. हा चेंडू आपण पाहतोय स्ट्रेट टू द ग्राउंड. सरळ केलं. व्ही शेप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये आलाय. 1 बाउन्स इन टू द पेन. सीमा रेषा पलीकडे आलेला चौकारात. पंच काय डिसिजन. पंचांनी मात्र तडंबर. तिसऱ्या पंचांची मागणी या मैदानावर केली जाते. या ठिकाणी चेक केलं जाईल 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. आपण पाहतो लाईव्ह कव्हरेज केली जाणार ही स्पर्धा. आपले मेन पंच संजयजी दिसले साहेब आपण पाहतोय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत केलं जाईल. तिसरे पंच या ठिकाणी चेक करतील. काय डिसिजन असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केले जाईल. 24 लाईव्ह इव्हेंट सर्व हे पडद्या मागचे हिरो आपण पाहतोय. त्यांची एक मोठी कामगिरी असते. अचूक चेंडू टिपणं त्यांची जबाबदारी असते. चौकार नाही. यस. पंच रन्स किती असतील. 2 धावा. यस 2 रन्स या ठिकाणी पाहायला मिळतात. अगदी सीमारेषेच्या लगत जाऊन चेंडू मात्र फील्ड झाला आणि 2 धावा प्राप्त झाल्या. 2 धावेच्या मदतीने टोटल मध्ये पुन्हा एकदा वृद्धी होईल. टोटल जाऊन पोहोचले ते 3 या आकड्यावरती. पहिलं P1चं षटक हाताळत असताना गोलंदाज श्रीकांत सर्कलचं रिस्ट्रिक्शन असताना चांगली गोलंदाजी करतोय.
ऍडव्हान्टेज मात्र फलंदाजाकडे पाहतोय आणि या ठिकाणी पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा पूर्णपणे वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. आलाय लॉंगॉनच्या डोक्यावरून. बॅट्समन ओमच्या बॅटमधून हा एक तडाखा षटकार. हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. श्रीकांतच्या अगेन्स्ट मात्र हा मोठा फटका कन्वर्ट केला. बॅट्समन ओम जो की नॉन स्ट्राईक पर उभा होता त्याला मात्र संधी मिळाली. त्याने मात्र संधीचं सोनं केलं आणि सीमा रेषा पलीकडे 6 धाबे करता हा टोलवलेला हा षटकार आपल्याला त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. श्रीकांतवर चढवलंय आता आक्रमण. उर्वरित 2 चेंडू या षटकातील अद्यापपर्यंत बाकी असतील. आणि या ठिकाणी या पुन्हा एकदा मोठा फटका मात्र पुन्हा एकदा कन्वर्ट झाला. बॅट्समन ओमच्या बॅट मधून अजून एक बॅक टू बॅकचा हा दुसरा धमाका आपल्याला पाहायला मिळाला. 6 धाबे करता पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं सीमा रेषा पार आणि या षटकाराच्या माध्यमातून टोटल मात्र 15 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलं P1चं षटक सुरू असताना ऍडव्हान्टेज मात्र फलंदाजाकडे असतं आणि त्या ऍडव्हान्टेजचा पुरेपूर फायदा उचलताना आपण पाहतोय फलंदाज. 1 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत बाकी असेल. 5 चेंडूचा खेळ या षटकातील झालाय समाप्त. बॅट्समन ओम मात्र आता मैदानामध्ये बरसलाय. अगदी सूर्य जसा तळपतोय तशी बॅट मात्र त्याची तळपतीय मैदानामध्ये. फलंदाज ओम याची शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. या ठिकाणी आउटसाइड द लेग स्टंप आपण हा चेंडू पाहिला. पंच मात्र अवांतरच्या स्वरूपात घोषित करतील हा चेंडू. लेग स्टिकच्या बाहेरून जाणार हा चेंडू आपण पाहिला. वाईटच्या स्वरूपात ही अवांतर धाव पहिल्या षटकातील ही जोडली जाते. या ठिकाणी पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमा रेषा पार एक ब्रँडेड स्वीट साऊंड हिट षटकार पाहायला मिळाला. बॅट्समन ओमच्या बॅट मधून. ओमचा विचार केला सलगचा हा तिसरा षटकार मात्र ठोकलाय. हॅट्रिक मात्र संपादित केली या षटकाराची. तर फलंदाज ओम आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर टोटलचा जर आपण विचार केला टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. 22 धावा पहिल्या षटकामागेच कुठल्या गेल्यात. अद्याप देखील 4 षटकांचा खेळ मात्र बाकी असेल. जर अशाच सरासरीने धावा येत राहिल्या तर नक्कीच मोठं टोटल मात्र उभारण्यामध्ये यशस्वी ठरू शकतो. बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय SP स्टार गजानन स्पोर्ट्स मुलुंड संघ. चांगली बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. मोठे स्ट्रोक्स मात्र एक्झिक्यूट केले जातात बॅट्समन ओमच्या माध्यमातून. ओम आणि श्रेयशी जोडी मैदानामध्ये आपण खेळ करताना पाहतोय. गोलंदाज पहिलं षटक श्रीकांत P1चं षटक थोडस महागडं ठरलं. बावीस धावा त्याच्या गोलंदाजीवर मात्र कुठल्या गेल्या. पहिलं P1चं षटक मात्र राहिलंय ते मुलुंड संघाच्या बाजूने. आक्रमक पवित्र धारत करत फलंदाज ओम मात्र बरसला. तर गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल सचिन आणि समोर फलंदाज आपल्याला श्रेयश पाहायला मिळेल. तो की पहिल्या षटकामध्ये अगदी शांत उभा होता. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू डिलिव्हर केला आणि त्याच्यावर खरपूस समाचार आपण पाहिला. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून हा फटका कन्वर्ट केला. सीमा रेषा पलीकडे आलेला आहे की दर्जेदार स्ट्रोक श्रेयसचा धमाका पाहिला आपण. षटकार अगदी 40+ जर आपण म्हटलं तर सिंगल डबलचे धावा आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या मैदानावर अगदी या षटकाराने मात्र आतिषबाजी केली जाते. फलंदाज ओम आणि श्रेयसच्या बॅट मधून मोठे फटके डिलिव्हर केले जातात. पुन्हा एकदा सचिन मात्र आता एंड चेंज केला जातोय. आता पंचांच्या डाव्या बाजूने या सुरुवात करणार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने हा चेंडू डिलिव्हर केला जाईल. पुन्हा एकदा या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सला मात्र सलामी देणारा सलगचा
दुसरा षटकार मात्र आपल्याला पाहायला मिळाला. श्रेयाच्या बॅट मधून आणखी एक निघणारा हा आगीचा गोळा आपण पाहिला. सीमा रेषा पार आलेला हा षटकार आपण पाहिला. आता मात्र श्रेयस देखील शांत बसत नाहीये. त्यांनी हेरलंय आपला समवेत जो खेळ करणार ओम मात्र मागील षटकामध्ये बरसला. त्याच्याच मात्र पायावर पाऊल ठेवून मात्र साजेदारी चांगली फलंदाजी करतोय बॅट्समन. सचिन मात्र महागडा ठरतोय की काय सलगच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके कन्वर्ट केले गेले. तालुका हाफचे सर्व खेळाडू आपण पाहतोय. एसपी स्टार गजानन इलेव्हन मुलुंड संघ प्रथमतः मात्र बॅटिंग त्याच्या वाटेला आली आणि साजेशी फलंदाजी देखील त्यांच्या माध्यमातून घडताना आपण पाहतोय. नक्कीच मुख्य जनावर आपण पाहतोय आपल्या गोमाता असतील त्या ठिकाणी त्यांना थोडस बाहेर काढण्याचं काम केलं जात आहे. पुन्हा एकदा सचिन सज्ज असेल. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू स्क्वेअर कट केलाय. चेंडूला पॉइंटच्या रिजन मध्ये ढकललाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय जाता जाता का होईना शेवटी चेंडूचा झाला विजय. चेंडू मात्र चाललाय सीमा रेषा पलीकडे आलेला हा तिसऱ्या चेंडूवर श्रेयसचा चौकार. आणि या चौकाराच्या माध्यमातून टोटल आपण पाहिली तर टोटल मात्र आता उंचावताना आपल्याला पाहायला मिळते. टोटल अगदी जाऊन पोहोचली आहे ती 38 या आकड्यावरती. दुसरा षटक प्रोग्रेस वरती असताना 3 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत समाप्त झालाय. 3 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. P1चं शेवटचं षटक असलेलं रिस्ट्रिक्शन आपण पाहतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतंय. श्रेयस पुन्हा एकदा सज्ज असेल. हा चेंडू आपण पाहतोय अगदी या स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळाली. सेन्सिबल क्रिकेट कबस रिझम मध्ये एकेरी धाब्याने स्ट्राईक रोटेशनचं काम मात्र आता केले जाते. एका धावेने टोटल 39 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 39 रन्स ऑन स्कोर गॉट लॉस ऑफ 0 विकेट. क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचं महायुद्ध या मैदानावर आपण पाहतोय. सचिन पुन्हा एकदा सज्ज असेल. ओम साठी अगदी खोलवर टप्प्यावर टाकलेला हा चेंडू ब्लॉक ऑलच्या रिझन मध्ये हा चेंडू आपण पाहिला. बॅक टू द बॉलर फील्ड केलं आणि आता मात्र डॉट चेंडू बऱ्याचशा कालावधीनंतर हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. जो की बॅट्समन ओमच्या माध्यमातून हा चेंडू खेळला गेला. सचिनचा मात्र हा शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू आपण पाहतोय. हा चेंडू मात्र पंच अवांतरच्या स्वरूपात मात्र घोषित करतील. ही एक्स्ट्राची धाव मात्र आता जोडली जाते. अवांतरच्या स्वरूपात आउटसाइड तो ऑफ चेंडू डिलिव्हर झाला. व्हाईटची एकेरी धाव मात्र जोडली जाते. 40 या आकड्यावरती टोटल मात्र आता पाहायला मिळतंय. 40 धावा धाव पटलावर पाहायला मिळतात. या ठिकाणी या लोअर फुटवा चेंडू होता. एज लागली चेंडू मात्र थर्डमॅन रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. गळी आणि थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आपण पाहिला. 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त होतीये. एका धावेच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होताना आपण पाहिला. 2 षटकांच्या अखेरीचा टोटलचा जर आपण विचार केला 41 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेलं टोटल आपण पाहतोय. आणि एकही अद्यापर्यंत विकेट मात्र गमावला नाहीये. तो एसपी स्टार श्री गजानन मुलुंड या संघाने त्यांच्या विरोधात मात्र खेळताना आपण पाहतोय. अतुल प्रतिष्ठान श्री मोटर्स बोरिवली संघ कुठेतरी खराब कामगिरी त्यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून करताना आपण पाहिलं. पहिले षटक आपण विचार केला तर श्रीकांतने मात्र हाताळलं. 22 धावा त्याने खर्च केला. तदनंतर दुसरं षटक आपण पाहिलं सचिनने हाताळलं. त्याने मात्र 19 धावा खर्च केल्या. 19 आणि 22 धाव्यांच्या माध्यमातून टोटल 41 या आकड्यावर जाऊन पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती असेल तो संदीप मात्र असेल. संदीप बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल. तिसरं षटक हाताळण्याकरता वैयक्तिक पहिलं असेल ऑन
परंतु या ठिकाणी ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू आपण पाहतोय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पलीकडे, मात्र साइड स्क्रीन वर जेवून आदळणारा हा फटका आपण पाहिला. 4 धावेंकरता चौकार पाहिला. श्रेयसच्या बॅट मधून हा चौकार डिलिव्हर झाला. मोठा फटका पाहायला मिळाला आणि 4 धावेच्या माध्यमातून अगदी टोटल आपण पाहिली तर 48 या आकड्यावरती पाहायला मिळते. आव्हानाचा विचार केला तर एक भलं मोठं आव्हान उभं करणार असं वाटतं की काय. हे षटक आपण पाहिलं तर अद्यापर्यंत चांगले षटक राहिले. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, तदनंतरच्या चेंडूवर 1 धाव आली, तदनंतर मात्र हा आलेला मिसफील्डच्या कारणाने चौकार. पुन्हा एकदा बॉल ट्रॅक वरती सज्ज असेल. फुल टोल करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक येतोय डीप मध्ये, मात्र कोणती चुकी मात्र करणार नाहीये. आणि हा पहिला हादरा, पहिला धक्का मात्र प्राप्त झाला तो अतुल प्रतिष्ठान श्री मोटर्स बोलिव्हरिया संघाला. फलंदाज श्रेयस मात्र येतोय बॅक टू द पवेलियन. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला आणि पहिला धक्का प्राप्त झाला आणि पहिला ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिलाय गोलंदाज संदीप. या गोलंदाजाने त्याच्या 4थ्या चेंडूवर त्याने मात्र विकेट मिळवली. ते श्रेयस या फलंदाजाची. तब्बल 8 चेंडू मागे 22 धावांची खेळी मात्र राहिली आहे. ती श्रेयस याची चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला. अगदी कप्तानी पारी देखील त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानामध्ये इन होतोय. पिंटू आपण पाहतोय इनॅट नंबर 3 वर 1 डाऊन ला आलेला हा फलंदाज पाहायला मिळतोय. पिंटू असेल, परंतु संदीपने चांगली गोलंदाजी केली आहे. एक चौकार तरी खाल्ला असेल, परंतु त्याने एक विकेट देखील मिळवलाय. या ठिकाणी कार्पेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीपचा क्षेत्ररक्षक येऊन फील्ड करेल तोपूर्वी 1 धाव आणि या सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेशनचं पुन्हा एकदा कार्य केलं जात आहे. 1 धावेने 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. आपण पाहतोय SP स्टार श्री गजानन 11 मुलुंड संघ. तालुका हापचे सर्व सामने आपण पाहतोय. ओपन खुल्या गटातील हे संघ आपण पाहतोय. शेवटचा चेंडू या षटकातील मात्र कव्हरच्या रिझन मध्ये खेळला. डीपचा क्षेत्ररक्षक येऊन फील्ड करेल तोपूर्वी 1 धाव प्राप्त होते. 1 धावेच्या माध्यमातून तिसऱ्या षटकाची देखील झाली आहे समाप्ती आणि अर्धशतकीय पारी मात्र आपण पाहतो या सांघिक अर्धशतकावर जाऊन पोहोचलाय तो टीम SP स्टार श्री गजानन मुलेवंड संघ. 50 धावा मात्र ऑन बोर्ड जोडले गेल्यात. अद्याप देखील 2 षटकांचा खेळ बाकी असेल आणि ओम आणि पिंटू ही जोडी मैदानामध्ये खेळ करताना पाहायला मिळेल. ओमचा विचार केला तर त्याच्या बॅट मधून आपण मोठे फटके पाहिले. तो ओम मात्र अद्यापर्यंत मैदानामध्ये पाय रोवून मात्र किले ठोकून मात्र मैदानामध्ये उभा असेल. आणि ओमच्या संवेद मात्र नवीन फलंदाज इनट नंबर 3 वर पिंटू दाखल होताना आपण पाहिला. पिंटूला देखील चांगली कामगिरी करावी लागेल. तर 4थ्या षटकासाठी मात्र गोलंदाज असेल बॉलिंग ट्रॅक वरती. रियान मात्र असेल बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल. वैयक्तिक कोट्यातील मात्र पहिलं षटक आणि सांघिक 4थं षटक घेऊन मात्र आलाय तो रियान हा गोलंदाज. समोर ओम असेल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. थर्डमॅनच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. जर चेंडू निसटला असता नक्कीच 4 धावा पाहायला मिळाल्या असत्या, परंतु क्षेत्ररक्षकाचे देखील तेवढं चांगलं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळालं आणि 1 धाव या ठिकाणी पाहायला मिळते. 1 धावेने आता पिंटू मात्र असेल ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू मात्र डिलिव्हर करेल. या ठिकाणी स्ट्रेट टू द ग्राउंड सरळ बी शेपने केलेला फटका. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाहीये आणि या ठिकाणी पिंटू मात्र माघारी परतलेल, जो की इनॅट नंबर 3 वर 1 डाऊनच्या पोझिशन वर आलेला हा फलंदाज त्याला मात्र माघारी परतवण्यामध्ये यश येत आहे. गोलंदाज रियान याला. सोनू मात्र आपल्याला पाहायला मिळेल ना. नवीन फलंदाज मैदानामध्ये इन होतोय. पिंटू ज्याच्याकडून मात्र अपेक्षा राहिलेला तो मात्र तसा साजेसा खेळ मात्र आपल्या संघासाठी करू शकला नाहीये.
आता मात्र नवीन फलंदाज सोनू आपण पाहतोय मैदानामध्ये इन होतोय. इन ॲट नंबर 4 वर आलेला फलंदाज. आता मात्र मिडल ऑर्डर येण्यास सुरुवात झाली आहे. चौथं षटक प्रोग्रेस वरती असताना रियाने मात्र पहिल्या चेंडूवर एक धाव कन्वर्ट केली. तदनंतरच्या चेंडूवर मात्र विकेट मिळवली आहे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल पंचांच्या डाव्या बाजूने. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू मात्र आता उडवलाय. आल्या मात्र चेंडूला दाडलाय. कॉमेंट्री बॉक्सला मात्र सलामी देणारा हा मोठा फटका आपण पाहिला. बॅट्समॅन सोनूच्या बॅट मधून एका माइंड ब्लोइंग स्ट्रोक. आय हँड हँडसम षटकार. हा स्लॉट मधला चेंडू आपण पाहिला आणि त्याला मात्र पार्किंग लॉट मध्ये पाठवलंय बॅट्समन सोनू याने. रियानवर मात्र आता आक्रमण चढवलंय सोनू या फलंदाजाने. या ठिकाणी फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस लॉलीपॉप चेंडूचा समाचार मात्र घेता आला नाही. हा डॉट चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडू आपण पाहिला. डॉट चेंडूच्या माध्यमातून मात्र टोटल त्याच ठिकाणी स्थिरावलंय ते 57 या आकड्यावरती. 57 रन्स ऑन स्कोर गार्ड आपण पाहतोय. या ठिकाणी थोडस प्रेक्षक मानसिक तणाव देखील पाहायला मिळतो कारण की षटकार आलाय बॅट्समनना सोनूच्या बॅट मधून. अद्याप देखील 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. या ठिकाणी पुन्हा एकदा आडव्या बॅटने मात्र घेतलाय. डीप मिड विकेटला मात्र क्लिअर करतोय. चेंडू सरळ आलेला. अजून एक धमाका सोनूच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळतोय. ओव्हरपिच चेंडू आपण पाहिला. त्या चेंडूवर मात्र समाचार घेताना हा फलंदाज पाहायला मिळाला. त्याच्या बॅट मधून हा षटकार कन्वर्ट झाला. सोनूचा विचार केला तर अद्यापर्यंत 3 चेंडूचा खेळ त्याने केलाय आणि 12 धावा वैयक्तिक जमावल्यात. तो मात्र आक्रमक ठरतोय जो की इनॅट नंबर 4 वर आलेला फलंदाज मिडल ऑर्डरचा फलंदाज आहे आणि त्या बॅट मधून त्याच्या साजेशी अशी फलंदाजी त्याच्या माध्यमातून घडताना आपण मैदानामध्ये पाहतोय. टोटल आपण पाहतोय 63 या आकड्यावरती. 63 धावा. चौथं षटक प्रोग्रेस वरती असताना अद्याप देखील एक चेंडूचा खेळ बाकी असेल. या ठिकाणी लोअर पुढला चेंडू मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. डीपचा क्षेत्ररक्षक येतोय परंतु हा चेंडू मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करून मात्र ट्रॅव्हल होईल सीमा रेषा पार. हा चौकार मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि या 4 धाव्यांच्या माध्यमातून हा टोटल मात्र जाऊन पोहोचलंय 67 या आकड्यावरती. सदुसष्ट धावा आपल्याला 4 षटकाच्या अखेरीस पाहायला मिळाल्या. जर आपण गोलंदाजाचा विचार केला असेल पहिलं षटक श्रीकांत मात्र आपण पाहिलं. श्रीकांतला मात्र 22 धावा कुठल्या गेल्या त्या एका षटकामागे. तदनंतर मात्र दुसरं षटक हाताळण्याकरता सचिन आला. सचिनच्या गोलंदाजीवर 19 धावा आल्या. तदनंतर संदीपचं षटक आपण पाहिलं. संदीपचं षटक मात्र चांगलं राहिलं. त्याने फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट त्याने गमावला आणि संदीपने मात्र फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या. तदनंतर रियान मात्र गोलंदाजीवर आला. त्याने देखील 1 विकेट मिळवला परंतु 17 धावा त्याने खर्च केल्या आणि 2 मोठे हिट त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिले षटकार आणि 1 चौकार देखील आलाय. त्याने मात्र 17 धावा खर्च केल्या. 4 षटकांच्या अखेरीचा 67 या आकड्यावरती पोहोचलेलं टोटल आपण पाहतोय. तर बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचा गोलंदाज मात्र सज्ज असेल. संदीप मात्र आलाय कारण की या संदीपचा विचार केला त्याने फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केले त्याचे षटका मागे. तो संदीप शेवटचा डेट ओव्हर घेऊन आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. हा चेंडू आपण पाहतो हवेमध्ये पाहतो. या मिड ऑफचा क्षेत्ररक्षक मात्र कोणती चुकी करत नाहीये आणि या ठिकाणी विकेटचं पतन मात्र झालंय आणि विकेट देखील कोणाचा गेलाय जो की आक्रमक ठरत होता फलंदाज ओम मात्र माघारी परततोय. ओम जो की आक्रमक ठरत होता तो आता माघारी परतलाय.
संदीपवर जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारीचं संदीपवर कर्णधाराने जबाबदारी सोपवली आणि त्या जबाबदारीवर मात्र उतरलाय तो संदीप. कारण की त्याने तिसरं षटक हाताळलं होतं. तिसऱ्या षटकामागे त्याने फक्त आणि फक्त 9 धावा खर्च करत एक विकेट त्याने महत्वाचा मिळवला होता. तो संदीप मात्र शेवटचं षटक घेऊन आलाय आणि शेवटच्या षटकामागे देखील पहिले चेंडूवर त्याने ओम या फलंदाजाला माघारी परतवलंय. म्हणजे उर्वरित 5 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत बाकी असेल. कितपत धावा जमवण्याचा मानस असेल, कारण की अजित ऑन स्ट्राईक नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. टार्गेट सेट करणारे हे षटक असेल. हा लोवर फुल टॉस आपण पाहतोय, त्यावर मात्र फटका एक्झिक्यूट करता आला नाही. बिहाइंड द विकेट ट्रॅव्हल झाला आणि ही एक धाव 22च्या स्वरूपात प्राप्त होतीये. एका धावेच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेशनचं काम केलं जात आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. ऑन स्ट्राईक आता आपल्याला सोनू पाहायला मिळेल. सोनूच्या बॅट मधून देखील 2 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळेल. त्याच्यासाठी 4 चेंडू असतील या षटकातील. या ठिकाणी अगदी वेगावर स्वार होऊन संदीपने हा चेंडू मात्र डिलिव्हर केला. असं वाटलं की बॅटच्या रडार मध्ये आला असता तर मोठा फटका कन्वर्ट नक्कीच झाला असता, परंतु तसं घडलं नाहीये. कांचनजी पालकर आपण पाहतोय या गुणलेखकांच्या भूमिकेत. केवाळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच आहेत, त्यांचं देखील स्वागत असेल. या ठिकाणी मात्र उडवलंय. या ठिकाणी चेंडूला मात्र लॉंगनच्या डोक्यावरून मात्र डारलंय. सीमा रेषा पार एक धमाका सोनूचा हाय अँड हायसम स्ट्रोक षटकार. नक्कीच या षटकाराच्या माध्यमातून अद्यापर्यंत 74 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले टोटल आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. या ठिकाणी पुन्हा एकदा फिरून मारलाय डीप स्क्वेअर लेगला. मात्र आता या क्षेत्रामध्ये दाटलंय. बॅक टू बॅकचा या षटकातील हा दुसरा षटकार पाहायला मिळाला. हाय अँड हँडसम स्वीट साऊंड मात्र आलाय बॅटर सोनूच्या बॅट मधून हा षटकार. अगदी या 40+ जरी असले तरी या षटकारांची आतिषबाजी काही थांबत नाहीये या मैदानावर. मागील मॅच देखील पाहिले 74 धावा आल्या या षटकामागे. या षटकाराच्या माध्यमातून अद्यापर्यंत 80 रन्स ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. 80चं लक्ष अद्यापर्यंत गाठलंय आणि शेवटचा चेंडू असेल टार्गेट सेट करणारा हा चेंडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. आक्रमक पवित्रा मात्र येणार प्रत्येक फलंदाजांनी या मैदानावर धारण केलाय. हाय स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल लोअर पुलचा चेंडू. या ठिकाणी फ्रंट ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न राहिलेला, परंतु ही एक धाव प्राप्त होती. एका धावेने मात्र टार्गेट सेट होईल. पंच 22च्या स्वरूपात एक बॅट कटे यस एक धाव जोडली जाते. एका धावेने मात्र 81चं लक्ष मात्र गाठलंय आणि 82चं लक्ष मात्र चेस करावं लागेल. ती आणि अतुल प्रतिष्ठान श्री मोटर्स बोरिवली संघ आपले सर्व खेळाडू घेऊन आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन सिटअप व्हायचंय. या ठिकाणी या सुविधा तुमच्यासाठी उपलब्ध असेल आणि या 82चं टार्गेट मात्र आता सेट केलं गेलंय ते अतुल प्रतिष्ठान श्री मोटर्स बोरिवली या संघासमोर. आणि या दुसऱ्या सत्राचं धावता पळतं वर्णन ऐकवण्यासाठी मात्र आपल्या समवेत जोडले जातील आपले साथी समालोचक मित्र द व्हॉइस ऑफ तलोजा मजकूर साई राजे सर. थँक्यू.
हेलो हॅलो 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 ब्याऐंशी धावेचं लक्ष समोर. 82 धावांचं लक्ष समोर आहे. चलिए मैच ऑन कीजिए.
महमूद है स्ट्राइक एंड के ऊपर और नॉन स्ट्राइक एंड की बात करेंगे तो अमित है। 82 का सामने लक्ष्य है। 5 ओवर का है मुकाबला। पहले पावर प्ले में यहाँ से गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है। महमूद और अमित। संदीप यहाँ से गेंदबाजी करेंगे मैंडेटरी पावर प्ले में। 2 फील्डर प्रोटेक्शन देंगे बाउंड्री रेखा की तरफ। पहली गेंद संदीप की। वो अरे बल्ले से ऑफ साइड में खेलना चाहते थे। गेंद और बल्ले का संपर्क नहीं। 22 के तौर पर रन मिलेंगे। संजय दिसले सर है, प्रोफेशनल अंपायर है। चलिए संदीप पवार पावर दिखाते हो। ये देखिए कमाल की गेंदबाजी। विकेट कीपिंग काफी खराब। रॉकेट थ्रो तो होना चाहिए था ऑन द स्टंप पर। फिर से एक बार 22 के तौर पर रन मिलेंगे। सिंगल बल्ले से रन नहीं आ रहे क्योंकि इतनी ताकतवर गेंदबाज है संदीप पवार। बढ़िया गेंदबाजी मैंडेटरी पावर प्ले में। महमूद स्ट्राइक एंड के ऊपर। 82 का सामने लक्ष्य काफी बड़ा है। ओ फिर से एक बार फिरकी का जादूगर है। हिलने नहीं दे रहे संदीप। लेग कटर के सुल्तान है। कमाल की गेंदबाजी। ये होनी चाहिए गेंदबाजी मैंडेटरी पावर प्ले। महमूद को चकमा देने वाली गेंद फेंक रहे हैं। हर एक गेंद टर्न हो रही है। नेचुरल एंगल मिलता है जब लेफ्ट हैंड के गेंदबाज जब होते हैं उन्हें नेचुरल ब्रेक एक्स्ट्रा बेनिफिट होता है। दिक्कतें आती है। बुलर लाइन की गेंद थी। तांडी गुल है शायद। महमूद के पारी का खात्मा। लगता है पहला करारा झटका। बल्लेबाजी करने वाली टीम है अतुल प्रतिष्ठान श्री मोहनदास टीम को लगता हुआ यह पहले ओवर में यह पहला झटका। नए बल्लेबाज आएंगे अब ग्लेन। महमूद ने नाराज किया। तगड़े बल्लेबाज थे लेकिन आज का दिन खराब रहा उनका। गेंदबाजी काफी पावरफुल बनती जा रही है संदीप। 2 रन स्कोर बुक के ऊपर। 80 रन आप जोड़ने जीतने के लिए। ग्लेन आएंगे। संदीप जबरदस्त गेंदबाजी। 4 गेंदे फेंके रन दिए सिर्फ 2। अच्छी गेंदबाजी संदीप द्वारा। बेहतरीन गेंदबाज है। 40 प्लस का धमाका। 1-2 सेहत के लिए। 2 रन स्कोर बुक के ऊपर। संदीप फील्ड में परिवर्तन करते हुए। ये देखिए फील्डिंग डीप स्क्वायर लेग के रीजन में और एक वाइडिश लॉन्ग ऑन पर। ओ फिर से एक बार चकमा दिया गेंदबाज ने। कमाल की गेंदबाजी। 5 गेंदे फेंके 2 रन। 5 ही गेंदे टॉट गए। बॉलर के कहते हुए शायद मेडन ओवर हो सकता है। चले गेंदबाज तैयार। संदीप कमाल की गेंदबाजी ग्लेन के लिए। ओ ड्राइव किया है। फील्डर है। चले अच्छी फील्डिंग। 1 बाउंस फील्ड किया। ओवर की समाप्ति एक सफल ओवर की समाप्ति। गोल्डन जुबली ओवर। एक सफलता भी प्राप्त हुई संदीप की। पावर यहाँ पे दिखती हुई। रन बने 3। पहली ओवर की समाप्ति। लॉस ऑफ 1 विकेट। अतुल प्रतिष्ठान श्री मोटर्स बोरिवली। मैक हेमंत। चलिए ऐसे गेंदबाजी करेंगे। पहले ओवर में क्या सफल ओवर रही संदीप पवार की।
वो लोअर फुल टॉस की गेंद थी, बढ़िया कीपिंग। डॉट गेंद, क्या बेहतरीन गेंदबाजी, जितनी अच्छी बल्लेबाजी दिखाई उससे बढ़िया गेंदबाजी हेमंत। बढ़िया गेंदबाजी हेमंत द्वारा। एक्सपीरियंस इज द गुड टीचर। 40+ है तो अनुभव काफी है दोनों खिलाड़ियों को, दोनों टीमें प्रभावशाली खिलाड़ियों को बनना है। ओ इस बार गेंद हवा में, विकेट गिरने की संभावना थी लेकिन नसीब साथ देते हुए बल्लेबाज को रन मिलेंगे। सिंगल, सिंगल से बात बनने वाली है नहीं। दिल्ली कोसों दूर मैच को जीतना है तो ऊंची उड़ान छक्के चौके के साथ बल्लेबाजी को संभालना होगा। इतनी दमकम नजाकत दिखानी होगी इस मैदान में, रन बनते ही इस मैदान में बनने की हिम्मत ताकत होनी चाहिए आप में। फिर से एक बार ऑन ड्राइव में खेला है, गैप में डीप मिड विकेट के रीजन में गेंद जा पहुंची, पर्याप्त समय मिला बल्लेबाजी को यहाँ से सिंगल रन चुराने का। सिंगल के साथ टीम की टोटल 4-5 है। हेमंत गेंदबाजी के लिए तैयार है, 3 गेंदें हो चुकी हेमंत की और इस बार ऑन द राइज खेला है, फील्डर बने यहाँ से दर्शक। कैच थी, कमाल का शॉट था और इनके ऊपर गेंद लगी थी, गेंद के बल्ले से निकलता हुआ ये एक शानदार तूफानी आसमानी चरण। छक्के के मध्य से टीम की टोटल 1 और 11। चकमा दिया इस गेंद ने फील्डर को। पिंटे बॉल दे। चले हेमंत, 11 रन है। फुल टॉस गेंद थी, फुल टॉस यानी कि आबेल मुझे मार, ये गेंद तो फुल टोल उसूल करके जाएगी। गेंद सीमा रेखा के बाहर, टिप स्कोर लाइक बाउंड्री रेखा के बाहर, एक और शानदार छक्का। ग्लेन के बल्ले से निकलता ये दूसरा जबरदस्त आक्रमण की 6 रनों के लिए 17 रन, 82 का लक्ष्य है। ग्लेन ऑन फायर, अंतिम गेंद सेकंड पावर प्ले में, बढ़िया बल्लेबाजी ग्लेन द्वारा। और फिर से एक बार ऑन द राइज, डीप लॉन्ग ऑफ फॉर, फील्डर है तैनात, प्रोटेक्शन देके आएंगे, उठाएंगे, फेंकेंगे, तब तक के लिए पर्याप्त समय मिला बल्लेबाजों को 1 रन चुराने का। 1 रन के साथ टीम की टोटल 18 रन, 2 ओवर की समाप्ति। अब बची हुई 18 गेंदें और जीत की बात करेंगे तो 64, 64 रन 18 गेंदों में। फिर से एक बार पावर प्ले में क्या शातिर गेंदबाजी संदीप ने की थी। फिर से एक बार आएंगे संदीप, तीसरी ओवर में। बढ़िया गेंदबाज है संदीप। 18 में 64 रन चाहिए, 64 रन। एटीन डिलीवरी and needs to run 64. फील्डिंग डिपार्टमेंट यहां से सज्ज होता हुआ गेंदबाजी के लिए संदीप तैयार है। क्लीन आएंगे स्ट्राइक गेंद के ऊपर, 18 में 64 रन बनाने। फिर से एक बार ऑन द राइज, ऑन साइड में खेलना चाहते थे, अंदरूनी से लेकर 1 ही रन शॉट स्कोर के रीजन में। 1 के साथ टीम की टोटल 19, 63 रन चाहिए अब 17 गेंदों पर। संदीप जबरदस्त लाइन और लेंथ और काफी जबरदस्त टर्न काफी होती है उनकी गेंद, जब पाटा विकेट है, बेहतरीन गेंदबाजी संदीप द्वारा। फिर से एक बार घुमाया, न जाने गेंद कहां गिरेगी, गेंद सीधा तारामंडल में हवाई सफर,
6 रनों के लिए। बढ़िया शॉट, 25 रन स्कोर बुक के ऊपर। बढ़िया शॉट अमित के बल्ले से। पच्चीस रन है, तीसरी ओवर प्रगति पर है। संदीप यहां से गेंदबाजी करते हुए 25 रन, 82 रन का टारगेट है। बढ़िया शॉट, ये कौन, शानदार छक्का। संदीप ने जो पहले ओवर डाली थी, अब इस संदीप के ऊपर आप अटैक मोड ऑन किया अमित ने। इकतीस रन, 31। चले गेंदबाज तैयार। ओ इस बार स्विंग होती हुई गेंद, कट किया इस गेंद को। अच्छी गेंद, चौथी गेंद यहां से डॉट। 31 रन है, 82 का लक्ष्य है। फिफ्टी 51 रन बनाने और 51 रन चाहिए जीतने के लिए। एक और अच्छी गेंद, डायरेक्ट हिट। चले रन आउट के तौर पर अमित को लौटना होगा। झटका नंबर 2, अतुल प्रतिष्ठान श्री मोटर्स टीम को 51 रन चाहिए। बची हुई गेंदें हाथों में रहेंगे अब 13। 13 में 51, 51। चले अलंकार, क्या यहां से जय जयकार करेंगे अलंकार। 13 गेंदे 51 रन, लक्ष्य काफी बड़ा है। जबरदस्त आक्रामक प्रहारी बल्लेबाजी, छक्के पे छक्का, चौवे पे चौवा, आक्रामक बल्लेबाजी करनी है। 13 में 51 रन, लक्ष्य काफी बड़ा है। पसीना बहाना होगा इस मैदान में। स्ट्राइक एट के ऊपर अलंकार, बढ़िया बल्लेबाज है। अलंकार का अटैक मोड ऑन है। ओहो क्या माल का शॉट है, आते ही अपना जलवा, अपना करिश्मा दिखाने की शुरुआत की। माफ कीजिए, ग्लेन के बल्ले से निकलता हुआ ये शानदार छक्का, और छक्के के साथ टीम की टोटल यहां से 37 रन। बारह गेंदे 45, 45 रन की जरूरत। मैच बैलेंस है। अब आएंगे स्ट्राइक एंड के ऊपर अलंकार। 12 में 45, लक्ष्य काफी बड़ा है। गेंदबाजी में बदलाव, अब आएंगे गेंदबाज 4 नंबर में, चौथी गेंदबाज वैभव। 45 रन, वैभव है गेंदबाजी। चलिए फील्डिंग की सजावट कीजिए। अलंकार ठिकाना होगा अपना जलवा, रुतबा और ताकत, होश, जुनून के साथ यहां से बल्लेबाजी करनी होगी। वैभव गेंदबाजी के लिए तैयार। 12 में बनाने 45 रन। अलंकार है स्ट्राइक एंड के ऊपर। बहुत ही बढ़िया क्रिकेट। 45 रन जोड़ने हैं, उड़ाने हैं, आप 7 छक्के मारने हैं। इतना आसान बात नहीं 12 गेंदों में। अलंकार है स्ट्राइक एंड के ऊपर। डेड बॉल की घोषणा संजय डिसले सर इनके माध्यम से। अलंकार है 12 में 45 रन। ओ इस बार बल्ले के स्लॉट में नहीं है,
और गैप में गई है गेंद। काउ कॉर्नर रीजन में गेंद को भेज दिया सीमा पार। अलंकार की जय जयकार। गेंद सीमा पार 4 रनों के लिए। 11 में 41। 11 गेंदे 41। 6 छक्के मारना है। अलंकार में दमकम है, ताकत है, होश है, जज्बा है, जुनून है। और जुनून के साथ बल्लेबाजी करनी होगी। फील्डिंग में चेंजेस करते हुए आप सिली मिडॉन में फील्डर तैनात किया है वैभव ने। 11 में 41 रन चाहिए गेंदबाज तैयार। और फिर से एक बार ब्लॉक हॉल में फेंकी थी गेंद। जसप्रीत बुमराह जैसी गेंदबाजी। एक ही रन आ पाएंगे ग्लेन। ग्लेन के बल्ले से हमने 3 छक्के तो देखे हैं। अब 40 रन चाहिए। 10 गेंदे, हर एक गेंद बाउंड्री रेखा के बाहर। 400 के स्ट्राइक रेट के साथ बल्लेबाजी करनी है। जबरदस्त प्रहार पे प्रहार बल्लेबाजी करनी होगी। ग्लेन में एकदम कम है, ताजगी है गेंदबाज से ज्ञान। ओ हल्के हाथों से कैच को छोड़ा। मुश्किल थी कि कैच। चलो सिंगल डबल से तो बात नहीं बनेगी। 9 गेंदे 38 38। 9 गेंदे 38 रन। लक्ष्य काफी बड़ा। सामने घना अंधेरा है, पहाड़ चीट कर रास्ता बनाना है। मुश्किल तो जरूर है लेकिन नामुमकिन नहीं है। 9 में 38। दांडी गुल। नजर हटी और दुर्घटना घटी। 8 में 38। केतन 8 में 38 रन। चल फील्डिंग करने वाली टीम टाइम बहुत ले रहे हैं। दोनों टीम को एक एक की खेली जानते हुए 8 में 38 रन चाहिए जीतने के लिए। लक्ष्य काफी बड़ा है। केतन वैभव जबरदस्त गेंदबाजी। 4 गेंदों में 7 रन खर्चे के वैभव ने। अच्छी गेंदबाजी। ओ बढ़िया शॉट। कमाल का शॉट था। क्या बेहतरीन पल्ला, इतने जोर से फ्लो कितना बढ़िया था। डीप विकेट के ऊपर से ये मस्तक पे दस्तक मिलेंगे 6 रन। आप 7 में 32। 7 में 32। बढ़िया बल्लेबाजी केतन। बिल्कुल केतन मात्रे जैसे बल्लेबाजी करते हुए पहले गेंद के पर ऑन द राइज खेला 6 रनों के लिए। फुल टॉस गेंद थी। दांडी गुले शायद बल्लेबाज को लौटना होगा। केतन के पारी का खात्मा। फुलर लाइन की गेंद थी, फायदा नहीं उठा पाए। अब 6 गेंदे 32 रन। छह में 32। अजीत अजीत आएंगे आप गेंदबाजी के लिए। अजीत 6 में 32। अलंकार आप स्ट्राइक इन के ऊपर आएंगे श्रीकांत। अलंकार ने मार लिया। 5 में 31। चेसिंग कंपल्सरी है। 5 छक्के आते तो भी मैच नहीं जीत सकते। ओ कमाल की गेंदबाजी। अजीत अच्छी गेंदबाजी।
मान्य सरकार कलंबोली टॉस साठी आपण औपचारिकता बाकी है इस मैच में कोई भी मजा नहीं है नो एक्साइटमेंट एक अच्छा शॉट है हवा में है गेंद ओ बढ़िया बढ़िया फील्डिंग कमाल की फील्डिंग लाजवाब फील्डिंग अजित 3 गेंदे शेष ड्राइव किया ऑन साइड में बढ़िया शॉट उतनी अच्छी फील्डिंग क्या बात है 100% दिए फील्डर ने मान्य सरकार कलंबोली टीम टॉस साठी या मैन ऑफ द मैच बने सोनू सोनू पे भरोसा है 8 में 29 रन बनाए सोनू ने